टेलिव्हिजन आपण आहोत आता चैत्यभूमी। आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवर चैत्यभूमी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत। आणि आज आता आपल्या सोबत आहेत खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब। एकंदरीत आपण जाणून घेतोय सर, आपलं स्वागत आहे लालबुद्ध टीव्हीच्या या विशेष कव्हरेजमध्ये। आजच्या दिवसाच्या निमित्तानं काय सांगाल सर? पहिल्यांदा मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महानिर्वाण दिनाच्या निमित्तानं विनम्र भावे अभिवादन करतो। आज आपण चैत्यभूमीवर बघा, जनसागर उसळलेला आहे। देशभरातले कोट्यवधी लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांचं या गोरगरीब माणसाच्या प्रति जे योगदान राहिलेलं आहे ते प्रचंड 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 असं आहे, त्याला त्याची तोडच होऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी केल्यात मागासवर्गीय, गरीब, ओबीसी आणि सगळ्या समाजासाठी, त्या तरतुदीमुळे शिक्षणाची तरतूद, नोकरीची तरतूद, राजकीय लेवलवरची तरतूद, या सगळ्या तरतुदीमुळे आज मागासवर्गीय समाजाला प्रगतीच्या दिशेने जाण्याच्या वाटा मोकळ्या झालेल्या आहेत। त्याचबरोबर बाबासाहेबांनी सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन या देशातली लोकशाही, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही करण्याच्या संबंधामधली भूमिका त्या संविधानामध्ये आणलेली आहे। आणि म्हणूनच हा देश, या देशातली भाषा, या देशातले लोक, त्यांचं रहनसहन, त्यांची बोलीभाषा, वेगवेगळ्या विविध त्यांचे रिवाज, हे जरी वेगवेगळे असले तरी हा अख्खा भारत देश बाबासाहेबांच्या संविधानामुळे एका रेशम्याच्या धाग्यामध्ये बांधला गेला आहे। हे सगळ्यात मोठं कार्य बाबासाहेबांचं संविधान लिहून त्यांनी केलेलं आहे। अशा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला आपण सगळ्यांनी उचलून धरलं पाहिजे, त्यांचा विचार अंमलात आणला पाहिजे। त्यांनी जे सांगितलंय ते आपल्याला कृतीमध्ये उतरवावं लागेल। मला वाटतं हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरू शकतं। देशामध्ये संविधान धोक्यामध्ये आहे आणि या देश धर्मनिरपेक्ष असताना हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी रॅलीज काढल्या जातात। काय वाटतं देशाचं भवितव्याची परिस्थिती? नाही, या देशामधलं जे संविधान आहे ते सर्व धर्म समभाव मानणारं संविधान आहे, देशाची एकजूट करणारं संविधान आहे। परंतु या देशातले जे काही सनातनवादी लोक आहेत त्यांना हे संविधान पटत नाहीये। त्यांना एक विशिष्ट संविधान त्यांना निर्माण करायचं आहे आणि या देशातली जी राजकीय, धार्मिक आणि सामाजिक जी रचना आहे ती त्यांना बिघडवायची आहे।